लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सोन्ना गावात भगर खाल्ल्याने 200 जणांना विषबाधा। एकादशी निमित्त महाप्रसाद म्हणून भगरीचे केले होते वाटप। परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव परिसरातील सोन्ना गावात सप्ताहाचा धार्मिक कार्यक्रमात एकादशी निमित्त महाप्रसाद म्हणून उपवासाची भगर देण्यात आली। भगर खाल्ल्याने गावातील 200 जणांना विषबाधा झाली। विषबाधा रुग्णांवर परभणी येथील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। ही घटना 6 फेब्रुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली। विषबाधा रुग्ण दवाखान्यात येण्यास सुरुवात झाली। रात्री 11 वाजेपर्यंत 200 रुग्ण उपचारासाठी आल्याने जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची धावपळ सुरू झाली। यात काही रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले होते। मंगळवारी एकादशी असल्याने सोन्ना गावातील मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपवास धरला होता। गावात सप्ताहाचा धार्मिक कार्यक्रम सुरू होता। या सप्ताहाच्या धार्मिक कार्यक्रमात महाप्रसाद म्हणून शिजवलेल्या भगरीचं वाटप करण्यात आले होते। दरम्यान भगर खाल्ल्यानंतर 1 ते 2 तासांनी काही जणांना उलट्या, जुलाब, चक्कर येणे सुरू झालं। त्यानंतर 2 ते 3 तासांनी या रुग्णांची संख्या वाढत गेली। मिळेल त्या वाहनाने विषबाधा रुग्णांना त्यांचे नातेवाईक परभणीच्या सामान्य जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना घेऊन येत होते। यावेळी रुग्णांची संख्या 200च्या जवळपास गेल्याने रुग्णांवर उपचार करण्यात डॉक्टरांना ताण पडू लागला। रुग्णालयात एकच धावपळ सुरू झाली। रुग्ण आणि रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांची मोठी गर्दी रुग्णालयात झाली। यातील काही रुग्ण गंभीर होते। उपचारकामी या रुग्णालयातून अनेकांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते। घटनेची माहिती प्रशासनाला समजताच जिल्हा अधिकारी कार्यालयातील व पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य केले। भगरीतून एकाच वेळी एकाच गावातील 200 जणांना विषबाधा होण्याचा गंभीर प्रकार घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।